अभिजित दीपकेंची एक भेट आणि त्यानंतर महायुतीत मोठी खळबळ उडाली। संजय शिरसाट आणि बच्चू कडूंनी अभिजित दीपकेंची भेट घेतली, पण ही भेट आता त्यांच्याच अंगलट आल्याचं बोललं जाते। कारण या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलेच नाराज झाल्याची माहिती समोर येते। इतकंच नाही तर महायुतीची भूमिका ठरलेली नसताना परस्पर अभिजित दीपकेंची भेट का घेतली असा जाब आता शिंदेंनी दोन्ही नेत्यांना विचारलाय। पण प्रश्न इकडे असा आहे की एका साध्या भेटीमुळे एवढा मोठा वाद का निर्माण झाला? पडद्यामागे नेमकं कोणतं राजकारण सुरू आहे आणि एकनाथ शिंदे एवढे का संतापलेत? या सगळ्या गोष्टी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। गेल्या काही दिवसांपासून अभिजित दीपके हे देशभरात चर्चेचा विषय ठरले होते। दिल्लीतील जंतर मंतरवर त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मोठं आंदोलन उभारलं। जवळपास महिनाभर हे आंदोलन सुरू राहिलं। संसद भवनावर देखील मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी शेवटी आपल्या पदाचा राजीनामा दिला। त्यामुळे या आंदोलनाकडे देशभरातील राजकीय पक्षांचं लक्ष लागलं। अशा वेळी दीपके जेव्हा आपल्या गावी पुन्हा परतले गेले तेव्हा सर्वप्रथम शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली। त्यानंतर काही दिवसांतच बच्चू कडू देखील अभिजित दीपकेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली। इथपर्यंत सगळं सामान्य वाटत होतं, पण याच भेटींनी पुढे मोठं राजकीय वादळ आता निर्माण केलंय। कारण आता या दोन्ही भेटींवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जातंय। महायुतीची अधिकृत भूमिका ठरलेली नसताना अभिजित दीपकेंची भेट घेण्याची गरज काय होती असा सवाल थेट शिंदेंनी संबंधित नेत्यांना विचारलाय। कारण महायुतीमध्ये प्रत्येक राजकीय पाऊल हे एकमेकांच्या समन्वयाने उचललं जातं। अशा परिस्थितीत एखाद्या संवेदनशील विषयावर स्वतंत्र भूमिका घेतल्याचा संदेश गेला तर त्याचा परिणाम हा संपूर्ण आघाडीवर होऊ शकतो। त्यामुळे ही केवळ भेट नसून तिचा राजकीय अर्थ वेगळा निघू शकतो अशी चिंता शिंदेंकडून व्यक्त होत असल्याचं चित्र दिसतंय। याच दरम्यान भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही प्रतिक्रिया देत महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण होईल असं वागू नका असा इशारा दिलाय। म्हणजेच केवळ शिवसेनेतच नाही तर भाजपमध्येही या भेटीबद्दल नाराजी असल्याचं चित्र समोर आलंय। यामुळे हा विषय आता आणखीनच चर्चेत आलाय। आता शिंदेंच्या नाराजीचं एवढंच कारण असू शकतं का? तर नाही। याची दुसरी बाजू पण आहे, ते म्हणजे अभिजित दीपके यांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनाचं नियोजन हे कोणी केलं होतं? तर भीम आर्मीच्या मदतीने हे आंदोलन करण्यात आलं होतं, हे नियोजन करण्यात आलं होतं या आंदोलनाचं। आता इकडेच खरा ट्विस्ट आहे, कारण भीम आर्मीच्या नेतृत्वाचे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे मैत्रीपूर्ण असे संबंध आहेत। आणि अशा परिस्थितीत संजय शिरसाट यांनी अभिजित दीपकेंची भेट घेतल्यानंतर महायुतीमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो अशी शिंदेंना आता भीती आहे। तसेच या भेटीमुळे बाहेर असा समज निर्माण होऊ शकतो की म्हणजे महायुतीतील काही नेत्यांना असं वाटू शकतो की आंदोलनाशी जवळचे संबंध असे शिंदेंचे आहेत किंवा ते या आंदोलनाच्या पाठीशी उभे आहेत आणि हेच एकनाथ शिंदेंना नेमकं टाळायचं होतं। कारण यापूर्वी देखील मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या वेळी देखील ते शिंदेंनी पुरस्कृत केले किंवा ते शिंदे त्यांच्या पाठीशी उभे आहेत असे प्रश्न हे उपस्थित झाले होते। तसंच आता शिरसाट दीपकेंच्या भेटीमुळे चुकीचा संदेश गेला तर त्याचे राजकीय परिणाम होऊ शकतात अशी भीती व्यक्त केली जाते। म्हणजे एवढं मोठं आंदोलन ज्यामुळे केंद्र सरकारला झुकायला लागलं, त्या आंदोलनाच्या दीपकेंना जर शिरसाट भेटतायत आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे हे सातत्याने केंद्रीय नेतृत्वाशी विशेषतः अमित शहा यांच्याशी समन्वय ठेवतायत, भेटीगाठी घेतायत किंवा त्यांच्यात भेट होते, अशा वेळी महायुतीतील एखाद्या नेत्याने अभिजित दीपकेंची भेट घेतल्यामुळे केंद्रापर्यंत याचा चुकीचा राजकीय संदेश पोहोचू नये यासाठी शिंदेंनी संजय शिरसाट यांना फटकारल्याचं चित्र दिसून येते। त्यामुळे ही केवळ एका भेटीची बाब नसून त्यातून जाणारा राजकीय संदेश, महायुतीतील समन्वय आणि दिल्लीतील नेतृत्वाशी असलेले संबंध या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच शिंदे नाराज असल्याचं आता दिसून येते। तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? शिंदेंच्या नाराजीबद्दल काय वाटतं? तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।